नंबर 421 मॅजेस्टिक आमदार निवास। गेली अनेक वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुंबईतील हाच पत्ता होता। गेटवे ऑफ इंडिया समोरील याच मॅजेस्टिक आमदार निवासमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेली अनेक वर्ष वास्तव्यास होते आणि म्हणून इथल्या कर्मचाऱ्यांशी, इथल्या कॅन्टीन मधल्या कर्मचाऱ्यापासून ते इथल्या सगळ्याच लोकांशी देवेंद्र फडणवीस यांचा एक विशेष ऋणानुबंध गेल्या अनेक वर्षात जोडला गेला होता। देवेंद्र फडणवीस आणि मॅजेस्टिक आमदार निवास या संपूर्ण नातेसंबंधाचा एक आढावा या विशेष कार्यक्रमामध्ये आपण घेणार आहोत। मॅजेस्टिक आमदार निवास मधील याच कॅन्टीन मध्ये देवेंद्र फडणवीस अनेक वेळा जेवण करण्यासाठी येतात आणि योगायोगाने आता जे काही लोक या ठिकाणी कॅन्टीन मध्ये जेवायला बसलेली आहेत त्याच्यामध्ये एक कक्षसेवक सुद्धा आहेत ज्यांनी देवेंद्र फडणवीस यांना अनेक वेळेला इथून जेवण वरती नेऊन सर्व सुद्धा केलेला आहे। देवेंद्रजींबद्दल काय अनुभव, काय आठवणी? म्हणजे देवेंद्र भाऊ जेव्हा 99 ला जेव्हा आमदार बनून आले हो ते 402 ला होते, त्याच्यानंतर ते 421 ला ते शिफ्ट झाले। त्यानंतर आम्ही त्यांची कक्षसेवक या म्हणजे मनाने श्रद्धेने भावनेने आम्ही रूम बॉय म्हणून नाही तर ते आम्हाला रूम बॉय म्हणून नाही, कक्षसेवक नाही म्हणून कधी कर्मचारीने आम्हाला ते बोलत नाही, आम्हाला छोट्या भावासारखं त्याने आम्हाला मानलेलं आहे। नावांना बोलवायचे कधी आम्हाला नावाने बोलवतात ते, राजेश भाऊ, राजेश बेटा इकडे, राजेश काय करतो बेटा, हे कर ते कर, त्याच्या म्हणून आमचं म्हणजे मन आहे ना मोकळून जायचं। अजून काही या ठिकाणी आहेत, काय भावना आहेत आज तुमच्या मनामध्ये? तुम्ही देवेंद्र भाऊना एवढ्या वर्षापासून? मी देवेंद्र भाऊना मी खूप दिवसांनी ओळखतो, ते खूप चांगले आहेत, खूप स्वभाव म्हणायचे म्हणायचे चांगले आहेत, ते आम्हाला खूप हे देतात, अभिमान देतात, त्यांचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि खूप कक्षसेवक ज्यांनी देवेंद्र भाऊंना या ठिकाणी सेवा पुरवली आहे त्यांना सुद्धा त्यांचा सार्थ अभिमान आहे अशा भावना येतात। नागराज शेट्टी म्हणून आहेत प्रबंधक या कॅन्टीनचे, व्यस्त आहेत ते सगळ्या कामामध्ये, लोकांना जेवण आणि ते सगळ्या पुरवण्यामध्ये, त्यांच्या सुद्धा आपण संवाद साधणार आहोत। देवेंद्र भाऊ यहाँ पे खाना खाने के लिए हमेशा आते थे, कितने सालों से आप संपर्क में हैं और क्या क्या कुछ यादें हैं उनकी? 15 साल से हम लोग उनका साथी है, हमेशा इधर कैंटीन में भी आते हैं और ऊपर से फोन भी करते हैं, खुद खाना गिना, पिठला और भाकरी, चपाती और बेसन, पालक, शू, ये लोग सब बहुत पसंद है। एकदम सादा हल्का फुल्का, हल्का और प्योर वेज महाराष्ट्र का। आपके क्या यादें हैं देवेंद्र भाऊ की? सुबह उठने के बाद एक चाय और एक प्लेन टोस्ट मंगाते हैं मॉर्निंग उठने के बाद, उसके बाद 9:30 बजे वाने उत्तप्पा नहीं तो पुआ खाते हैं। अच्छा, हाँ, यानी साउथ इंडियन डिशेस पसंद है? हाँ पसंद है, डोसा एकदम पसंद है, उत्तप्पा ये सब, उत्तप्पा, पोहा, उपमा, इडली सांभर। रात का खाना कैसा रहता है, हल्का फुल्का रहता है या हेवी का? नॉर्मल खाना खाता है, लेकिन हमें हमेशा वेज है सब, कभी भी अच्छा है, कभी बताते साहब कभी आएगा तो फिर खुशी से। कॅन्टीनचे जे प्रबंधक आहेत, तिथले कक्षसेवक आहेत, त्यांना रूम बॉय जे सेवा पुरवतात, त्यांचे आणि देवेंद्र भाऊंचे अगदी घरगुती ऋणानुबंध गेल्या अनेक वर्षामध्ये इथे जोडल्या गेल्याच्या भावना सगळ्यांकडून ऐकायला मिळतात। काही सर्वसामान्य जनता सुद्धा आपल्याशी या ठिकाणी जेवायला बसले आहेत, त्यांना सुद्धा जाणून घेऊयात त्यांच्या भावना। काय भावना आहेत? देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात, युवकांच्या काय अपेक्षा त्यांच्याकडे? म्हणजे दुसरा युवा मुख्यमंत्री म्हणून ते महाराष्ट्राला मिळत आहेत। नक्कीच युवकांच्या त्यांच्याकडून भरपूर अशा अपेक्षा आहेत। युवकांना वाटतं की आजपर्यंत जे युवकांसाठी होऊ शकलेलं नाही, युवकांसाठी रोजगार असेल, त्याचप्रमाणे संबंध महाराष्ट्राचा विकास ते घडवून आणतील अशी एक वेगळी अपेक्षा आहे की कुठलाही प्रांतवाद होणार नाही, परंतु त्यांच्याकडून संबंध महाराष्ट्राचा विकास घडून यावा हीच त्यांच्याकडून एक अपेक्षा आहे। काय एक सिनियर सिटीजन म्हणून काय अपेक्षा आहे? माझं नाव नितीन शाह, मी पुण्याचा एक पेट्रोल डिझेल वितरक आहे। गेली 15 वर्षापासून स्पेशली आता जे आमच्या पुणे सिटीमध्ये किंवा कॉर्पोरेशन्समध्ये LBT नावाचा प्रकार आहे प्लस SCC नावाचा प्रकार आहे, तर याच्यात आम्ही पाठीमागं 15 वर्ष गव्हर्नमेंटला या पाठीमागच्या सरकारला विनंती करत होतो, पण आता ह्या गव्हर्नमेंटने आणि मुख्यतः फडणवीस साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की LBT आणि SCC रद्द करेल। याचा परिणाम असा होईल की कॉमन मॅनला कमीत कमी 5 रुपये पेट्रोल स्वस्त राहील। हा मला असं वाटतं की दैनंदिन प्रश्न जो सर्वसामान्य माणसाचा आहे तो नक्कीच मार्गीला लागेल। तरुणांच्या अपेक्षा थोडक्यात? तरुणांसाठी बेरोजगार जे आहेत तरुण त्यासाठी योग्य संधी
उपलब्ध करून दिल्या पाहिजे, वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स तयार केले पाहिजे. शिक्षण क्षेत्र असेल त्याच्यामध्ये काहीतरी उल्लेखनीय कामगिरी करून त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खेळाडूंना वेगवेगळ्या पद्धतीने वाव देण्याची प्रयत्न केला पाहिजे. ग्रामीण भागातील तरुणांच्या शैक्षणिक समस्या या नवीन मुख्यमंत्र्यांनी सोडवाव्या एवढीच अपेक्षा मी व्यक्त करतो. मी एक पुणेकर आहे आणि आमच्या पुण्यामध्ये वाहतुकीचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आहे. पुण्यामध्ये कुठलीही प्रकारची व्यवस्था नाहीये. PMRD नावाची एक संस्था पुण्याच्या विकासासाठी स्थापन झाली होती, पण गेले 10 वर्ष झाले फक्त स्थानिक राजकारणामुळे PMRD कार्यान्वित न झाल्यामुळे पुण्याच्या आजूबाजूच्या गावांचा विकास थांबलेला आहे. लवकरात लवकर PMRD कार्यान्वित करून पुण्याचा विकास चांगल्या पद्धतीने व्हावा असं मला वाटतं. आम्हाला चांगलं वाटतंय की एक याच कॅन्टीनमध्ये आम्ही अनेकदा ज्यांच्यासोबत जेवण केलं, खास करून तो त्यांचा तिकडचा आवडता टेबल होता. 15 दिवसापूर्वी त्यांना तिथे नाश्ता करताना बघितलं होतं आम्ही, आणि तो माणूस आज मुख्यमंत्री बनतोय. पहिली अपेक्षा हीच आहे की ते ज्या भागातनं आलेत, खास करून ते नागपूर सारख्या शहरातनं आले, त्यांचं मूळ चंद्रपूर जिल्ह्यातलं आहे. मी स्वतःही चंद्रपूर जिल्ह्यातला आहे आणि नक्षलग्रस्त आणि मागासलेपणाचे अनेक प्रश्न आमच्या परिसरात आहेत. तर मुख्यमंत्री म्हणून ते राज्याचा विचार करतीलच, परंतु कुठेतरी प्राधान्याने आमच्या भागाचे प्रश्न सोडवण्याला, कारण आमचे लोकप्रतिनिधी या अर्थाने त्यांनी प्राधान्य द्यावे. आणि महाराष्ट्रासमोर जे 2-3 महत्वाचे गंभीर प्रश्न आहे, वीज संकट आजच्या सगळ्याला खूप आहे, कारण वीज टंचाई निर्माण झालेला आहे. शेतकरी आत्महत्या आणि शेतमालाचा भाव हे 2 शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न आहे. आणि शहराचं प्रशासन जागोजागी ते सुधारण्याचं काम, टोलमुक्त रस्ते देण्याचं काम देवेंद्रांनी करावं अशी आमची अपेक्षा. माहिती सुद्धा मिळाली की हे उजव्या बाजूचा आवडतं टेबल देवेंद्र फडणवीस यांचा. याच टेबलवर बसून देवेंद्र फडणवीस अनेक वेळा या ठिकाणी जेवणासाठी येतात. दुसरं निवासस्थान मुंबईतलं देवेंद्र फडणवीस यांचं हे मॅजेस्टिक आमदार निवास. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या मॅजेस्टिक आमदार निवासमध्ये राहतात, त्या मॅजेस्टिक आमदार निवासमध्ये कालपासून मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. आपण पाहू शकतो मार्क्समन नावाची ही गाडी, जी बुलेट प्रूफ म्हणून ओळखली जाते, मजबूत गाडी, ही सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे. कालपासून क्विक रिस्पॉन्स टीमचे जे सगळे जवान आहेत ते सुद्धा या ठिकाणी कालपासून तळ ठोकून आहेत. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस 31 ऑक्टोबरला याच मॅजेस्टिक आमदार निवासमधून शपथविधीसाठी वानखेडे स्टेडियमवर प्रस्थान करणार आहेत. मॅजेस्टिक आमदार निवासमध्ये त्यामुळेच अतिशय सुरक्षा बंदोबस्त कडक करण्यात आलेला आहे. जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी या ठिकाणी केली जात आहे. PSI लेवलचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या जवळपास 18 ते 20 पोलीस कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि आतमध्ये जाणाऱ्या व्यक्तींची कसून चौकशी करण्यात येत आहे. एकूणच ज्या मॅजेस्टिक आमदार निवासमध्ये देवेंद्र फडणवीस गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे, त्याला पोलीस छावणीचं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस याच मॅजेस्टिक आमदार निवासमधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर जाणार आहेत. कॅमेरा पर्सन राजेंद्र गमरे, मंगेश चिवटे, साम TV, मुंबई.